नमस्कार. आज आपण भोकरदन विधानसभा मतदारसंघाविषयी माहिती बघणार आहोत. भोकरदन विधानसभा मतदारसंघ म्हणलं की आपल्या समोर नाव येते ते रावसाहेब पाटील दानवे यांचं. हा मतदारसंघ आज जरी रावसाहेब पाटील दानवे यांच्या नावाने ओळखला जात असला तरी या मतदारसंघातील आतापर्यंत 75 वर्षामध्ये कशा पद्धतीने निवडणुका झाल्या आणि कोणत्या निवडणुकामध्ये कोण जिंकले, कोणी हॅट्रिक मिळवली, कोणत्या पक्ष आघाडीवर राहिला, कुठल्या पक्षाला सर्वाधिक वेळेस संधी या मतदारसंघाने दिली, या आणि इतर सर्व गोष्टींची माहिती देण्यासाठी मी विशाल तौर आज आपल्या समोर सादर करत आहे भोकरदन विधानसभा मतदारसंघातील निवडणुकांचा गोषवारा. मित्रांनो, भोकरदन मतदारसंघ हा जालना जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ स्वातंत्र्यापासूनच अस्तित्वात आहे. आजपर्यंत या मतदारसंघामध्ये एकूण 16 निवडणुका झाल्या. या 16 निवडणुका झाल्या असल्या तरी या मतदारसंघाला 17 आमदार मिळाले, कारण की पहिल्या निवडणुकीच्या वेळी एक आरक्षित जागेवरून आमदार निवडून आले होते. म्हणजे एकूण 17 उमेदवार मिळाले. या 17 उमेदवारांपैकी सर्वाधिक वेळा या मतदारसंघामध्ये भाजपाला संधी मिळाली, ती म्हणजे 7 वेळा. त्यानंतर 6 वेळा काँग्रेसला, 2 वेळा राष्ट्रवादी, तर 2 वेळा शेकापचा आमदार या मतदारसंघामध्ये राहिलेला आहे. आपण या मतदारसंघाच्या एकूण 75 वर्षाच्या कार्यकाळाला 2 टप्प्यामध्ये विभागू शकतो. पहिला कालखंड हा 1952 ते 1985, तर दुसरा कालखंड हा 1990 ते आजतागायत. सुरुवातीच्या कालखंडामध्ये एकूण 8 निवडणुका झाल्या आणि या 8 निवडणुकांमधून 9 आमदार निवडून आले. या 9 आमदारांपैकी 6 वेळेस काँग्रेस पक्षाचे आमदार निवडून आलेले आहेत, 2 वेळेस शेकापचा, तर 1 वेळेस जनसंघाचा आमदार निवडून आला होता. म्हणजे पहिल्या कालखंडामध्ये हा काँग्रेसचा कालखंड राहिला होता. आणि या कालखंडामध्ये सर्वाधिक वेळेस निवडून येण्याचा मान भाऊराव गावंडे यांना मिळाला होता, कारण की ते 3 वेळेस आमदार झाले, 2 वेळेस शेकापकडून तर 1 वेळेस काँग्रेस पक्षाकडून. त्यानंतरचा जो दुसरा कालखंड आहे तो म्हणजे 1990 ते 2025, या कालखंडामध्ये एकूण 8 निवडणुका झाल्या. या 8 निवडणुकांपैकी 6 निवडणुका भाजपाने जिंकल्या, तर 2 राष्ट्रवादीने. या कालखंड हा दानवेंचा कालखंड म्हणला तरी काही हरकत नाही, कारण की एकूण 8 आमदारांपैकी 7 आमदार हे दानवे होते. या कालखंडामधलं हॅट्रिक साधण्याचा मान हे आमदार संतोषराव दानवे यांना मिळाला. आपण या मतदारसंघाचा जर निवडणुकांनिहाय विचार केला तर 1952ला या मतदारसंघातून पहिले आमदार होण्याचा मान भाऊराव गावंडे यांना मिळाला. ते शेतकरी कामगार पक्षाचे होते. 1957ला जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने जालना जिल्ह्यातील मोठे प्रस्थ भगवंतराव गाडे यांना उमेदवारी दिली. त्यांची लढत ही आमदार भाऊराव गावंडे यांच्याशी झाली आणि या निवडणुकीमध्ये भगवंतराव गाडे विजयी झाले व या मतदारसंघाचे ते दुसरे आमदार, तर काँग्रेसचे पहिले आमदार राहिले. त्याच्यानंतर 1962 मध्ये या मतदारसंघामध्ये पुन्हा या दोघांमध्येच लढत झाली. यावेळी मात्र पुन्हा शेकापचे भाऊराव गावंडे विजयी झाले व ते या मतदारसंघाचे दुसऱ्यादा आमदार झाले. त्याच्यानंतर 1967ला काँग्रेस पक्षाने औरंगाबाद जिल्ह्यातील मोठे प्रस्थ बाबूरावजी काळे यांना उमेदवारी दिली, तर त्यांच्या विरोधात शेकापऐवजी जनसंघाचे पुंडलिक हरी दानवे यांना उमेदवारी मिळाली. या मतदारसंघामध्ये जिल्ह्याच्या इतर मतदारसंघाच्या तुलनेनं फार लवकर जनसंघाची सुरुवात झाली आणि ती सुरुवात झाली होती पुंडलिक हरी दानवे यांच्या निमित्तानं 1967ला. परंतु 1967 ची निवडणूक बाबूराव काळे काँग्रेसचे यांनी जिंकली व ते या मतदारसंघाचे 4थे आमदार झाले. त्याच्यानंतर 1972ला काँग्रेस पक्षाने शेकापचे भाऊराव गावंडे यांना शेकापमधून काँग्रेसमध्ये घेतले व त्यांना उमेदवारी दिली. भाऊराव गावंडे वर्सेस पुंडलिक हरी दानवे अशी या मतदारसंघामध्ये लढत झाली आणि 1972च्या या लढतीमध्ये भाऊराव गावंडे विजयी झाले. अशा पद्धतीने भाऊराव गावंडे हे या मतदारसंघामध्ये 3ऱ्यांदा आमदार झाले. त्यांनी 2 वेळेस शेकापकडून विजयी झाले, तर 1 वेळेस काँग्रेसकडून. 1978ला
जनता पार्टीची स्थापना झाली होती आणि जनता पार्टीने या मतदारसंघातील जुने जाणते नेते विठ्ठल सपकाळ यांना उमेदवारी दिली। त्यांच्या विरुद्ध सावंत हे काँग्रेसचे उमेदवार होते आणि या निवडणुकीमध्ये विठ्ठल सपकाळ विजयी झाले आणि ते या मतदारसंघाचे भाजपच्या विचाराचे पहिले आमदार ठरले। त्याच्यानंतर 1980ला, यावेळी 2च वर्षात विधानसभा भंग झाल्यामुळे 1980ला जी निवडणूक झाली त्या 1980च्या निवडणुकामध्ये काँग्रेस पक्षाने या मतदारसंघातील मोठे प्रस्थ रंगनाथ पाटील जंजाळ यांना उमेदवारी दिली। कारण की काँग्रेस 2 पक्षामध्ये विभागली होती। इंदिरा काँग्रेसच्या वतीनं संतोषराव दसपुते यांना उमेदवारी मिळाली, तर माजी आमदार विठ्ठल सपकाळ हे पुन्हा रिंगणात होते। या तिरंगी लढतीमध्ये रंगनाथ पाटील जंजाळ हे विजयी झाले। त्यांनी इंदिरा काँग्रेसच्या संतोषराव दसपुते यांचा 15,000हून अधिक मताने पराभव केला आणि ते या मतदारसंघाचे आमदार झाले। त्याच्यानंतर 1985ला काँग्रेस पक्षात पुन्हा विलीन झाला आणि काँग्रेस पक्षाने संतोषराव दसपुते यांना उमेदवारी दिली। त्यांची लढत ही या मतदारसंघाचे पंचायत समितीचे सभापती रावसाहेब पाटील दानवे यांच्याशी झाली। रावसाहेब दानवे यांची एंट्री या मतदारसंघामध्ये 1985ला झाली। अतिशय अटीतटीच्या झालेल्या या लढतीमध्ये संतोषराव दसपुते 1,500 मताने विजयी झाले आणि या मतदारसंघामधला पहिला विधानसभेचा पराभव रावसाहेब दानवे यांचा 1985ला झाला। त्यानंतर 1990ला ज्या निवडणुका आल्या त्यावेळेस देशामध्ये व्ही.पी. सिंगांचा प्रभाव होता। जनता दलाची स्थापना झाली होती। भारतीय जनता पार्टीकडून पुन्हा एकदा रावसाहेब दानवे यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर काँग्रेसकडून रंगनाथ पाटील जंजाळ यांना, जनता दलाकडून रमेश गव्हाड यांना उमेदवारी देण्यात आली होती। या तिरंगी लढतीमध्ये रावसाहेब दानवे हे 53% मतं घेऊन विजयी झाले। त्यांनी रंगनाथ पाटील जंजाळ यांचा पराभव केला। 1995ची निवडणूक ही पण तिरंगी झाली। 1995ला पुन्हा एकदा रिंगणात होते भाजपकडून आमदार रावसाहेब पाटील दानवे, काँग्रेसकडून श्रीरंग पाटील जंजाळ, रंगनाथ पाटील यांचे चिरंजीव श्रीरंग पाटील जंजाळ यांना उमेदवारी देण्यात आली, तर जनता दलाकडून लक्ष्मण दळवी हे मैदानात होते। यावेळेच्या निवडणुकीमध्ये रावसाहेब दानवे हे विजयी झाले व त्यांनी श्रीरंग पाटील जंजाळ यांचा पराभव केला। यावेळी लक्ष्मण दळवी यांना 21,000 मते मिळाली होती। 1999ला जी निवडणूक झाली त्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती बदललेली होती। काँग्रेसपासून शरद पवार वेगळे होऊन राष्ट्रवादी पक्ष स्थापन झालेला होता। या मतदारसंघातील आमदार रावसाहेब पाटील दानवे यांना पक्षाने विधानसभेऐवजी लोकसभेची उमेदवारी दिलेली होती। अर्थातच त्यामुळे उमेदवार भाजपचा बदलला गेला आणि या मतदारसंघातून 1999ला माजी आमदार विठ्ठल सपकाळ यांना उमेदवारी भाजपच्या वतीने देण्यात आली होती, तर काँग्रेसच्या वतीने श्रीरंग संतोषराव दसपुते यांना उमेदवारी दिली। त्यामुळे बंडखोरी करत श्रीरंग पाटील जंजाळ हे अपक्ष उभा राहिले, तर राष्ट्रवादीच्या वतीने लक्ष्मण दळवी यांना उमेदवारी दिली। अशा पद्धतीने या मतदारसंघामध्ये 99ला चौरंगी लढत झाली आणि या चौरंगी लढतीमध्ये विठ्ठल सपकाळ हे 41% मतं घेत विजयी झाले। त्यांनी या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीच्या लक्ष्मण दळवी यांचा पराभव केला। म्हणजे या 1999 पासून या मतदारसंघात काँग्रेसला ओहोटी लागली आणि विठ्ठल सपकाळ हे या मतदारसंघाचे दुसऱ्यांदा आमदार झाले। 2004ला भाजपच्या वतीने उमेदवारी देण्यात आली ती शिवाजीराव थोटे यांना, तर काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीची युती झाल्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटला आणि राष्ट्रवादीकडून चंद्रकांतजी दानवे यांना उमेदवारी देण्यात आली। चंद्रकांतजी दानवे हे भाजपचे ज्येष्ठ नेते माजी खासदार पुंडलिक हरी दानवे यांचे चिरंजीव आहेत आणि त्यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश मिळून त्यांना उमेदवारी देण्यात आली आणि या निवडणुकीमध्ये चंद्रकांतजी दानवे यांनी विजय मिळवत या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे पहिले आमदार होण्याचा मान मिळवला। त्याच्यानंतर 2009 मध्ये या मतदारसंघामध्ये पुन्हा भाजपने उमेदवार बनवून खुद्द खासदार रावसाहेबजी दानवे यांच्या पत्नी निर्मलाताई दानवे यांना उमेदवारी दिली। त्यांच्या विरोधात अर्थातच आमदार चंद्रकांत दानवे हे उमेदवार होते आणि यावेळी झालेल्या लढतीमध्ये आमदार चंद्रकांतजी दानवे
हे विजयी झाले आणि ते या मतदारसंघाचे दुसऱ्यांदा आमदार झाले. 2014 मध्ये महाराष्ट्रामध्ये भाजप व शिवसेनेची युती तुटलेली होती. अशा परिस्थितीमध्ये भाजपच्या वतीने उमेदवारी दिली गेली ती रावसाहेब पाटील दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे यांना. राष्ट्रवादीकडून अर्थातच चंद्रकांत दानवे हे होते, तर शिवसेनेकडून रमेश गव्हाड यांना उमेदवारी देण्यात आली. अतिशय अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीमध्ये संतोष दानवे हे 31% मतं घेऊन विजयी झाले. त्यांनी चंद्रकांत दानवे यांचा पराभव केला. 2019 ची निवडणूक संतोष दानवे यांनी अतिशय सहज जिंकली. त्यांनी 53% मतं घेत चंद्रकांत दानवे यांचा पराभव केला होता. 2024च्या निवडणुकीकडे मात्र सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. मराठा आंदोलनाचा काय परिणाम होतो याकडे सगळ्यांचे लक्ष राहिले होते. या मतदारसंघाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील दानवे हे सलग 5 वेळेस निवडून आले, लोकसभेला निवडून आलेले असताना 2024च्या लोकसभे निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला होता. म्हणून सर्वांचं भोकरदन विधानसभा मतदारसंघामध्ये काय होईल याकडे लक्ष लागले होते. परंतु या निवडणुकीमध्ये संतोष दानवे व चंद्रकांत दानवे यांच्यात लढत झाली व आमदार संतोष दानवे यांनी 23,000हून अधिक मताने माजी आमदार चंद्रकांतजी दानवे यांचा पराभव केला आणि या मतदारसंघामध्ये सलग 3 वेळेस निवडून येण्याचा बहुमान त्यांनी पटकावला. सलग 3 वेळेस या मतदारसंघामध्ये निवडून येणारे ते एकमेव आमदार राहिले. त्याच्यानंतर 3 वेळेस त्यांना संधी मिळाली ते भाऊराव गावंडे हे होते. 2 वेळेस निवडून येण्याचा बहुमान आमदार चंद्रकांतजी दानवे तसेच विठ्ठल सपकाळ तसेच रावसाहेबजी दानवे यांना मिळाला. अशा पद्धतीने या मतदारसंघाचा विचार जर केला तर शेवटचा आत्ताचा जो कालखंड आहे हा कालखंडाचा विचार केला तर हा मतदारसंघ भाजपाचाच मतदारसंघ राहिलेला आहे. किंबहुना तो रावसाहेब पाटील दानवे यांचाच गड आहे असे म्हणण्यास काहीही हरकत नाही. धन्यवाद.